हाय फ्रेंड्स, तर प्रेग्नेन्सीमध्ये होणाऱ्या बाळाच्या रक्षणासाठी कोणत्या स्तोत्राचे व श्लोकांचे पठण केले पाहिजे हा होणाऱ्या आईचा प्रश्न असतो। तर याचीच माहिती आज आपण घेणार आहोत। तर आज मी प्रेग्नेन्सीमध्ये रामरक्षा स्तोत्र पठण केल्याचे काय फायदे आहे हे सांगणार आहे। गर्भवती महिलेने पहिल्या महिन्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत रोज रामरक्षा म्हणावी, शक्य नसेल तर किमान ऐकावे आणि नंतर हेच रुटीन ठेवावं। ह्या स्तोत्राचे पठण करणे हे देखील गर्भसंस्कारामध्ये समाविष्ट आहे। रामरक्षा स्तोत्रामध्ये र ह्या अक्षराची रचना आहे आणि रच्या उच्चाराने होणाऱ्या बाळाची वाणी शुद्ध होते व बाळाचे उच्चार स्पष्ट होतात। ह्या स्तोत्राचे वाचन किंवा श्रवण केल्याने मानसिक शांती देखील मिळते व होणाऱ्या आईची भीती कमी होते। रामरक्षा स्तोत्राच्या वाचनामुळे मळमळ, उलटी, पित्त यासारखे लक्षणं कमी होतात व रामाच्या नामाची गुणगाथा वाचन केल्यामुळे शारीरिक आरोग्य सुधारते व प्रेग्नेन्सीमधील डायबिटीसमध्ये रामरक्षा स्तोत्र लाभदायक आहे। रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने आध्यात्मिक उन्नती होते। या स्तोत्राच्या शब्दाच्या माध्यमातून मानवाला आध्यात्मिक अभिवादन मिळते व या स्तोत्राचे वाचन केल्याने व्यक्तिमत्वातील संवादावर आत्मप्रतिष्ठा वाढते, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो। रामरक्षा स्तोत्र हे रामभक्तांना श्रीरामांच्या प्रती अधिक भक्तिभावना वाढवते, त्यामुळे आईच्या मनात श्रीरामांच्या विषयी आणि त्यांच्या गुणाविषयी आकर्षण जागृत होते व होणारे बाळात प्रभू रामचंद्राचे गुण यावे यासाठी ती सतत प्रयत्न करते। जेच काय तर आई तिच्या मनाची फ्रिक्वेन्सी ज्यावर सेट करते तेच विचार मनात येतात व तीच बुद्धी वृद्धिंगत होते आणि तशीच कृती घडते। म्हणून चांगल्या फ्रिक्वेन्सीला मनाचे ट्युनिंग करण्यासाठी रामरक्षा स्तोत्र नित्य पठण करावे। म्हणूनच प्रेग्नेन्सीमध्ये रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे बाळावर चांगले गर्भसंस्कार होतात, बाळालाही प्रसन्न वाटते व बाळ जेव्हा बोलायला लागते तेव्हा त्याचे उच्चार स्पष्ट होतात। म्हणूनच नक्की प्रेग्नेन्सीमध्ये रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे। अशाच प्रेग्नेन्सी व गर्भसंस्काराच्या नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।